नाशिक शहरामध्ये अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या नागरिकांची माहिती काढण्याचं काम गुन्हे शाखा युनिट 2चे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी करीत होते. या पार्श्वभूमीवर पोलीस हवालदार प्रदीप नन्नावरे आणि अंमलदार संतोष सुपेकर यांना माहिती मिळाली की एक बांगलादेशी पुरुष आणि एक महिला यांनी भारतामध्ये घुसखोरी केली असून ते नाशिक रोड बस स्थानक येथून पुण्याकडे जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखा युनिट 2चे प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण, गुलाब सोनार, प्रदीप नन्नावरे, संतोष सुपेकर, मनोज शिंदे, प्रवीण वानखेडे, सोनाली किरण बागुल, ज्योती पवार यांनी नाशिक रोड बस स्थानकाच्या पोलीस चौकीजवळ सापळा रचला आणि संशयित मोहम्मद जागीर मुल्ला तसेच नाहिदा बादशाह मुल्ला या दोघांना ताब्यात घेतलं. त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडे कोणतेही वैध प्रवासी कागदपत्रे मिळून आले नाही. भारत-बांगलादेश सीमेवरील अवैध मार्गाने ते बांगलादेशातून भारतीय सरहद्दीत शिरले होते. या प्रकरणी नाशिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हे दोघेही बांगलादेशातील खुलना राज्यातील आहे. माहिती मिळाली की एक पुरुष आणि स्त्री जे बांगलादेशी आहेत ते अवैध मार्गाने भारतामध्ये आलेले आहेत आणि ते व्हाया नाशिक पुढे पुण्याला जाणार आहेत अशी त्यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली. या माहितीनुसार क्राईम ब्रँच युनिट 2 पथकाचे श्री तोडकर एपीआय तोडकर व त्यांची टीम यांनी नाशिक रोड रेल्वे स्टेशन इथे सापळा लावला. त्यांना मिळालेल्या माहितीप्रमाणे त्यांनी एक पुरुष व एक महिला यांना ताब्यात घेतलं. यांना ताब्यात घेतल्यावर असं लक्षात आलं की त्यांच्याकडे बांगलादेशी ते रहिवासी असल्याचे त्यांना त्यांच्या मोबाईलमध्ये त्याच्यासोबत पुरावे सापडले. या पुराव्यानुसार ते निष्पन्न झालं की हे व्यक्ती बांगलादेशी आहेत आणि हे बांगलादेशमध्ये मधून येऊन पुण्याकडे जात आहेत. यावरून त्या दोन व्यक्तींना ताब्यात घेतलेलं आहे. त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यांना काल अटक करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये पुढील तपास सुरू आहे. तर मूळचे राहणारे होते इथे कशासाठी आले होते? हे दोघेही आहेत, हे तरुण आहेत, पती पत्नी आहेत. ते बांगलादेशवरून निघाले होते आणि ते पुण्याला जात होते असं प्रथमदर्शनी दिसतंय. ते पुण्याला नेमके कुठे कुणाकडे जात होते आणि ते बांगलादेशवरून कुठून आले याच्याविषयी आणखी तपास सुरू आहे. त्यांना नाशिकमध्ये त्यांचा राहण्याचा उद्देश नव्हता असं दिसतंय. बाय ट्रेन ते नाशिक रोड पर्यंत आले होते आणि इथून ते परत बाय बस पुण्याला जाणार होते. त्यांना नाशिकमध्ये राहायचं नव्हतं, म्हणून त्यांचं नाशिकमध्ये येतानाच आपल्याला माहिती मिळाली की ते नाशिकमध्ये थांबणार आहेत आणि स्टेशनवरती उतरणार आहेत. त्याप्रमाणे त्यांना स्टेशनवर आपण ताब्यात घेतलं. सर त्यांचे नाव काय? त्यांची नावं जी आहेत, मोहम्मद साकिब मुल्ला एका व्यक्तीचं नाव आहे आणि जी त्यासोबत महिला होती तिचं नाव आहे नाहिदा बादशाह मुल्ला. गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक.